अंगारकी संकष्ट चतुर्थी 2026 या दिवशी या 7 चुका करू नका. चुकूनही खाऊ नका या 3 भाज्या. नाहीतर आयुष्यभराचे भोग भोगावे लागतील. भोगावे लागेल दुःख, दारिद्र्य आणि कष्ट. मित्रांनो, तुम्ही अंगारकी संकष्ट चतुर्थीचा उपवास करता, पण तरीही तुमच्या आयुष्यात अडथळे येतात का? कधी असा विचार केला आहे का, की चुकून केलेल्या काही छोट्या चुका तुमचं संपूर्ण पुण्य नष्ट करत असतील आणि या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या या 3 भाज्या ज्या तुमचा उपवास पूर्णपणे व्यर्थ करू शकतात. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी शेवटी अशी एक गोष्ट सांगणार आहे जी 90% लोक अजूनही चुकीची करत आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोठेही व्हिडिओ स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. 5 मे 2026 या दिवशी अंगारकी संकष्ट चतुर्थी आलेली आहे. अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणजे काय हे समजून घेऊया. अंगारकी संकष्ट चतुर्थी हा दिवस भगवान गणपतीसाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी म्हणतात. या दिवशी केलेला उपवास, पूजा आणि भक्ती इतर सर्व चतुर्थीपेक्षा अनेक पटींनी फलदायी मानली जाते. असं मानलं जातं की अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे लाखो पटीने पृथ्वीवरती जागृत असतं. त्यामुळे या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना गणपती बाप्पा नक्कीच ऐकतात. त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केलेली पूजा, जप, उपवास याचं फळ आपल्याला दुपटीने मिळत असतं आणि शुभफळ सर्व संकष्ट चतुर्थीपेक्षा जास्त पटीने मिळत असतं. त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला दुपटीने मिळत असतं. त्यामुळे आपण या दिवशी काही प्रभावी उपाय, सेवा या आवर्जून केल्याच पाहिजेत. पण या दिवशी चुकूनही या 3 भाज्या चुकूनही खाऊ नका. नाहीतर तुम्हाला आयुष्यभराचे भोग भोगावे लागतील. मित्रांनो, 5 मे 2026 वार मंगळवार या दिवशी अत्यंत महत्त्वाची अंगारकी संकष्ट चतुर्थी आलेली आहे. त्यामुळे ही चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि तिला आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी नेमकं काय करावं, चला जाणून घेऊया. सकाळी लवकर उठून स्नान करा. शुद्ध मन आणि पवित्र शरीराने आजच्या म्हणजेच चतुर्थीच्या दिवसाची सुरुवात करा. गणपतीची पूजा करा. गणपती बाप्पाला दुर्वा, लाल फूल म्हणजे जास्वंदीचं फूल, मोदक अर्पण करा. उपवास करा. शक्य असल्यास निर्जल उपवास करा. तर हा उपवास केल्याने जीवनातील सर्व संकट, अडचणी, अडथळे दूर होतात. चंद्रदर्शन करून उपवास सोडा. चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच उपवास पूर्ण करा. गणपती बाप्पांचा मंत्र जप करा. ओम गण गणपते नमः हा मंत्र 108 वेळा जपा. अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नेमकं काय टाळावं, चला जाणून घेऊया. खोटं बोलू नका. कोणाचाही या दिवशी अपमान करू नका. घरामध्ये वाद, विवाद, भांडण, कलह, क्लेश टाळा. नकारात्मक विचार करू नका, कारण या दिवशी केलेली प्रत्येक गोष्ट थेट तुमच्या कर्मावर परिणाम करते आणि त्याचं फळ तुम्हाला दुपटीने मिळत असतं. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. मोठ्या चुका टाळा. पूजा न करता फक्त उपवास करणे. चूक नंबर 2, वेळेवर चंद्रदर्शन न करणे.
मनात राग ठेवणे, अन्न वाया घालवणे, देवघर अस्वच्छ ठेवणे, मोबाईल, टीव्हीमध्ये वेळ घालवणे, फक्त दिखावा म्हणून उपवास करणे म्हणजेच श्रद्धा न ठेवता उपवास धरणे. मित्रांनो, या चुका तुम्हाला कळतही नाहीत, पण तुमचं पुण्य हळूहळू कमी करत असतात. त्यामुळे या चुका नक्की टाळा. मित्रांनो, आपण संकष्ट चतुर्थीचा उपवास खूप श्रद्धेने करतो, पण या दिवशी आपण या चुका आवर्जून टाळल्याच पाहिजेत. तर या दिवशी आपण चुकूनही खाऊ नका या 3 भाज्या. चला जाणून घेऊया. त्या कोणत्या 3 भाज्या आहेत, ज्या आपल्याला या चतुर्थीच्या उपवासाच्या दिवशी टाळायच्या आहेत, ज्या खाल्ल्याने आपल्यावरती संकट वाढू शकतात, अडथळे येऊ शकतात. आयुष्यभराचे भोग आपल्याला या भाज्या खाल्ल्याने भोगावे लागू शकतात. गणपती बाप्पाची कृपा आपल्यावरती होणार नाही व आपलं सर्व व्रताचं पुण्य नष्ट होईल. आता सर्वात महत्त्वाचा भाग, अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही पदार्थ खाणे हे आवर्जून टाळणे अत्यंत आवश्यक आहे. पहिली भाजी आहे तो म्हणजे कांदा. मित्रांनो, चतुर्थीच्या दिवशी कांदा खाणे तामसिक मानला जातो. तो मनात आळस आणि नकारात्मकता वाढवतो. त्यामुळे अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चुकूनही कांद्याचं सेवन करू नका. कांदा खाणे आवर्जून नक्की टाळा. 2. लसूण. मित्रांनो, लसूण शरीरात उष्णता वाढवतो आणि उपवासाच्या शुद्धतेला बाधा आणतो. म्हणून चतुर्थीच्या उपवासाच्या दिवशी लसूण खाणे टाळावे. मित्रांनो, तिसरी भाजी आहे ती म्हणजे वांगी. वांगी हा तामसिक आणि रजोगुणी पदार्थ आहे आणि या दिवशी तो खाल्ल्यास उपवासाचं पुण्य कमी होतं असं मानलं जातं. म्हणून संकष्ट चतुर्थीच्या दिवशी वांगी खाणे आवर्जून टाळावं. वांगी या उपवासाच्या दिवशी चुकूनही खाऊ नका. विशेष म्हणजे अनेक लोकांना ही गोष्ट माहीतच नसते आणि ते नकळत ही चूक करतात. कधी-कधी आपण पूर्ण श्रद्धेने उपवास करतो, पण काही छोट्या चुका आपल्या मेहनतीवर पाणी फेरतात आणि म्हणूनच या अंगारकी संकष्ट चतुर्थीला फक्त उपवास नाही तर योग्य पद्धतीने तुम्ही उपवास करा व या दिवशी या 3 भाज्या खाणे टाळावे. तसेच या दिवशी चुकूनही तुम्ही मांसाहार देखील चुकूनही करू नका. मांसाहार खाणे आवर्जून टाळा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, गणपती बाप्पाला तुम्ही म्हणाल की हे करावं, हे टाळावं, पण गणपती बाप्पाला नेमकं काय अर्पण केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात? चला जाणून घेऊया. मोदक. गणपती बाप्पांना सर्वात आवडता नैवेद्य आणि प्रिय आहेत ते म्हणजे मोदक. विशेषतः उकडीचे मोदक अर्पण केल्याने गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात. 2. लाडू. बेसन लाडू, रवा लाडू किंवा बुंदीचे लाडू बाप्पांना खूप प्रिय आहेत. लाडू हे समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक आहे. त्यामुळे लाडू गणपती बाप्पाला अवश्य अर्पण करा. 3. केळी आणि फळं. फळं अर्पण करणं म्हणजे शुद्ध आणि सात्विक भावना व्यक्त करणं. त्यामुळे या दिवशी बाप्पांना आवर्जून फळे अर्पण करा. नारळ. नारळ फोडणं म्हणजे अहंकाराचा त्याग करणं. 5. पंचामृत. दूध, दही, तूप, मध आणि साखर हे पंचामृत अर्पण केल्याने पूजा पूर्ण मानली जाते. 6. दुर्वा. या गणपती बाप्पाला खूप प्रिय आहेत. त्यामुळे गणपती बाप्पांना दुर्वा अवश्य अर्पण करा. त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. मित्रांनो, पण इथेच अनेक लोक एक मोठी चूक करतात. ते म्हणजे गणपतीला तुळशी म्हणजे तुळशीपत्र अर्पण करणे. हो, तुळशी पवित्र असली तरी गणपती बाप्पाला ती अर्पण करणे आपल्या शास्त्रात वर्ज्य मानलं जातं. पुराणानुसार एकदा तुळशी देवीने गणपती बाप्पाला विवाहासाठी प्रस्ताव दिला, पण गणपती बाप्पांनी तो नाकारला. रागाच्या भरात तुळशीने गणपतीला शाप दिला आणि गणपतीनेही तुळशीला प्रत्युत्तर दिलं. तेव्हापासून गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण करणे निषिद्ध मानलं जातं. म्हणूनच अनेक लोक
भक्तीने तुळशी अर्पण करतात, पण ते नकळत ते चूक करत असतात. तर चुकूनही गणपती बाप्पाला कधीच तुळशीपत्र चुकूनही अर्पण करू नका. भक्तीमध्ये भावना महत्त्वाची असते, पण योग्य ज्ञान नसल्यामुळे आपण आपल्या पुण्याला अडथळा आणतो. म्हणूनच मित्रांनो, या अंगारकी संकष्ट चतुर्थीला योग्य पद्धतीने पूजा करा आणि गणपती बाप्पांची कृपा मिळवा. आणि कमेंटमध्ये लिहा, गणपती बाप्पा मोरया. आणि मित्रांनो, हा उपयुक्त व माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला जास्तीत जास्त विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. जय श्रीकृष्ण.